स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या या आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 मधले जे राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते बघूया. बघा, त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन होता, काल आपण 4 क्वेश्चन स्टडी केलेले आहेत. पाचवा क्वेश्चन आहे, विच सिस्टम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी. जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल असणार आहे, तर वेस्ट मटेरियल म्हणजेच काय, टॉक्सिक एलिमेंट्स. जे काही टॉक्सिक एलिमेंट्स असतात ते टॉक्सिक एलिमेंट्स आपल्या शरीरातून बाहेर फेकले जातात आणि त्यासाठी एक महत्त्वाची सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते आणि त्या सिस्टीमचं नाव आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. बघा, त्याचा आन्सर काय असणार आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम. दिस एक्सक्रिटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ पेअर्ड किडनी. बघा, याच्यामध्ये पेअर्ड किडनी प्रेझेंट असतात. ओके, अँड कन्सिस्ट ऑफ युरेटर किडनीज. ह्या ठिकाणी युरेटरला अटॅच झालेले असतात. किडनी आर अटॅचेस विथ हेल्प ऑफ युरेटर. ओके, and ureter is directly opens into the urinary bladder and opens with the help of urethral openings. There is presence of renal arteries and the renal veins. इथं काय असणार आहे, renal arteries आणि renal veins ह्या प्रेझेंट असतात. एक लक्षात हे आहे किडनी, युरेटर, urinary bladder आणि लास्ट जे ओपनिंग आहे युरिथ्रा. येते लक्षात. तर किडनी मार्फत काय केलं जातं, जे काही ब्लड जे आहे ते ब्लड फिल्टर केलं जातं. म्हणजेच काय, अल्ट्रा फिल्ट्रेशन अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन. ह्या 3 प्रोसेसेस नुसार काय केलं जातं, जे काही वेस्ट मटेरियल जे आहे ते वेस्ट मटेरियल ह्या ठिकाणी ह्या युरिथ्रा ओपनिंग मार्फत, युरिनरी सिस्टीम मार्फत बाहेर फेकले जातात. येते लक्षात. तर हे 5व्याचा आन्सर आहे. 6वा क्वेश्चन आहे. बघा, 6वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. सो हियर द सर्क्युलेटरी सिस्टीम, it is one of the important system and this system is made up of with the help of heart and arteries as well as the veins. बघा, ही जी सिस्टीम आहे ती हार्ट आणि ह्या ठिकाणी ज्या काही आपल्या बॉडीमध्ये आर्टरीज आणि व्हेन्स असतात त्याच्या मार्फत बनवल्या जातात. सो हियर द सर्क्युलेटरी सिस्टीम इज युज्ड टू ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन as well as the essential food material, food stuffs. It is in the form of the nutrients. न्यूट्रिएंटच्या स्वरूपात ते फूड पार्टिकल्स जे आहेत ते एका ठिकाणाहून म्हणजे दुसऱ्या ऑर्गनकडे पाठवण्याचं काम हे ब्लड मार्फत केलं जातं. ओके, सो हियर द ट्रान्सपोर्ट ऑफ द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स as well as the essential hormones, these are mainly takes place with the help of the blood as well as the exchange of gases. It is also takes place. म्हणजे ह्या ठिकाणी ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड शरीरातून बाहेर फेकणं ह्या प्रोसेसेस सुद्धा ह्या ठिकाणी या सर्क्युलेटरी सिस्टीम मार्फत केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल्ड इन हाऊ मेनी वेज. बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, आपण 9वी पासून स्टडी करत आलेलो आहोत. वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस ह्या ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार आहेत. येते लक्षात. तर ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम उपयोगात आणली जाते आणि त्या सिस्टीमचं नाव आहे नर्वस सिस्टीम. येते लक्षात. सो हियर इन आवर बॉडी द व्हेरियस प्रोसेसेस आर ऑकर्स. आता कुठल्या कुठल्या प्रोसेसेस होत असतात, जे आपण रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या आपल्या सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या काही आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम्स कार्यरत असतात, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा, आपण सकाळी उठल्यानंतर चहा पितो, नाश्ता करतो, दुपारी जेवतो. ओके, त्याच्यानंतर संध्याकाळी परत जेवण करतो. म्हणजेच काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेशन ऑफ द फूड पार्टिकल्स. जे आपण अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नाचं विघटन केलं जातं. ओके, दॅट फूड पार्टिकल्स आर broken down and it is converted into various essential ingredient, that is in the form of carbohydrates, proteins, fats, or it is also called as the lipids. Energy formation is takes place. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम साठी ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं. सर्क्युलेटरी सिस्टीम साठी सुद्धा या ठिकाणी जे काही ब्लड जे आहे त्या ब्लड मार्फत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड पूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गनला पोहोचवणं. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये नायट्रोजनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह करणं. ओके, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये फॉर्मेशन ऑफ द गॅमेट्स.
ह्या सगळ्या प्रोसेसेस काय होत असतात, ह्या लिव्हिंग थिंग्समध्ये होत असतात. आता ह्या सगळ्या प्रोसेसेस कंट्रोल करण्यासाठी काहीतरी प्रेझेंट असणं गरजेचं आहे, कुठली तरी सिस्टीम प्रेझेंट असणं गरजेचं आहे. बघा अगदी साधं उदाहरण आहे, घरामध्ये एक 10-12 व्यक्तींचं जर कुटुंब असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला कंट्रोल करण्यासाठी एक तुमचा घरामध्ये कुटुंब प्रमुख असतो. ओके, तुमचे वडील हे काय असणार आहेत, कुटुंब प्रमुख असतात. ते काय करतात, सगळ्या जे लहान मुलं असतील, सगळे जे बाकीचे तुमचे काका काकी असतील, त्यांच्यावर ते कंट्रोल ठेवत असतात. म्हणजे त्यांनी सांगेल तेच त्यांनी ऐकायचं असतं. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काय असते, एक नर्वस, एक कंट्रोलिंग सिस्टीम असते, आणि त्या कंट्रोलिंग सिस्टीमचं नाव काय आहे, नर्वस सिस्टीम. येते लक्षात. सो हिअर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन आवर बॉडी आर कंट्रोल्ड बाय नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज एंडोक्राइन सिस्टीम. नर्वस सिस्टीम आहेच, म्हणजे ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे. येते लक्षात. आणखीन एक सिस्टीम त्याच्यामध्ये प्रेझेंट असते, तर त्या सिस्टीमला म्हटलं जातं एंडोक्राइन सिस्टीम. आता ही एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे काय, बऱ्याच जणांना प्रश्न आला असेल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस एंडोक्राइन सिस्टीम. तर आपल्या बॉडीमध्ये जे काही एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड्स असतात, बघा आपल्या बॉडीमध्ये जस्ट नियर टू द नेक रिजन देयर इज प्रेझेन्स ऑफ थायरॉइड ग्लँड. in the thoracic region there is presence of a thymus. Okay, in the digestive gland it consists of a pancreas, then kidneys, liver, testes, ovaries. ह्या सगळ्याच्या सगळ्या काय आहेत, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. आणि ह्या एंडोक्राइन ग्लँड्स मार्फत एक प्रकारचं हार्मोन सिक्रेट केलं जातं, एक विशिष्ट प्रकारचं हार्मोन सिक्रेट केलं जातं. हार्मोन म्हणजेच काय, संप्रेरक. हे हार्मोन्स काय करत असतात, सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत, सगळे जे बॉडी सिस्टीम आहे, ती बॉडी सिस्टीम कंट्रोल करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. इथे लक्षात. समजा आपलं हार्टबीट जर जास्त वाढलं तर हार्मोनल चेंजेस केले जातात आपल्या बॉडीमध्ये, आणि ते हार्मोन काय करतं, ते जे हार्टबीट आहे ते कमी करण्याचं काम करतं. ॲड्रेनालिन आणि ॲसिटिलकोलिन. ॲड्रेनालिन नावाचं हार्मोन काय करतं, हार्टबीट वाढवतं, आणि ॲसिटिलकोलिन नावाचं हार्मोन काय करतं, जे वाढलेलं हार्टबीट आहे ते कमी करतं, म्हणजे कंट्रोलसाठी. पॅन्क्रियाजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स हे प्रेझेंट असतात. बघा पॅन्क्रियाजमध्ये ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन नावाचे हार्मोन्स प्रेझेंट असतात. समजा बॉडीमध्ये शुगरची लेवल जर वाढली तर इन्सुलिन सिक्रेट व्हायला लागतं, आणि इन्सुलिन काय करतं, शुगरला कमी करण्याचं काम करतं. येते लक्षात. आणि समजा ग्लुकोज आणि इन्सुलिन मार्फत जर ब्लड शुगर लेवल कंट्रोल होत नसेल तर तिसरा हार्मोन तिथं आहे सोमॅटोस्टॅटिन. येते लक्षात. सो लाईक दिस हिअर पॅन्क्रियाज हे काय आहे, ही एंडोक्राइन ग्लँड काय करते, आपल्या बॉडीचं जे फंक्शनिंग आहे ते प्रॉपर करण्यासाठी, नीट करण्यासाठी या ठिकाणी वापरले जाते. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये टेस्टीज आहेत, ओव्हरीज आहेत. या टेस्टीज आणि ओव्हरीज मार्फत काय केलं जातं, वेगवेगळे हार्मोन्स तयार केले जातात. टेस्टोस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, स्टिरॉइड हार्मोन्स आहेत. तर ह्या हार्मोन्समुळं आपल्या बॉडीचा जो मेंटेनन्स आहे, बॉडीचा जो या ठिकाणी ज्या काही नॉर्मल ज्या प्रक्रिया आहेत त्या व्यवस्थित चालू राहत असतात. समजला. तर एंडोक्राइन सिस्टीम ही सुद्धा काय करते, ज्या काही बॉडी सिस्टीम्स असतात त्या बॉडी सिस्टीम कंट्रोल करण्याचं काम करत असतात. येते लक्षात. सो हिअर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन आवर बॉडी अँड दे आर कंट्रोल्ड बाय वन ऑफ द इम्पॉर्टंट सिस्टीम. इट इज कॉल्ड नर्वस सिस्टीम as well as the endocrine system. It is also useful to maintaining homeostasis. आता होमिओस्टॅसिस याचा अर्थ काय आहे, जे आपलं बॉडी टेम्परेचर आहे ते बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं. बघा कितीही बाहेर उष्णता असली किंवा बाहेर कितीही थंडी असली तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे किती, नेहमीच 37 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. म्हणजेच काय, वी आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. आपण कशा आहोत, मॅमिलियन ॲनिमल कशा आहेत, वॉर्म ब्लडेड आहेत. म्हणजेच काय, होमिओस्टॅसिस मेंटेन करण्याचं काम या ठिकाणी कोण करत असतं, ह्या सिस्टीम्स करत असतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते ब्लडचा जो पीएच आहे तो पीएच मेंटेन राहतो, आणि ब्लडचा पीएच मेंटेन राहतो म्हणजेच काय, या ठिकाणी जे काही एक्सक्रिटरी सिस्टीम मार्फत जे काही टॉक्सिक एलिमेंट्स शरीराच्या बाहेर फेकले जातात ते प्रॉपरली काय होणार आहेत, रिमूव्ह केले जातात. आणि त्यामुळं आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे म्हणजेच काय, होमिओस्टॅसिस दिस मेकॅनिझम इज प्रॉपरली टेक्स प्लेस. म्हणजेच काय, आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते प्रॉपर 37 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी राहतं. मग डिसीजच्या कंडिशन मध्ये मात्र तुम्हाला माहितच आहे, ताप येतो किंवा बॉडीचं टेम्परेचर एकदम काय होतं, वाढतं. म्हणजे काही वेळेस बघा, काही ऐकलं असेल तुम्ही, 100 डिग्री ताप आलाय,
105 इतका ताप गेलेला आहे, येते लक्षात. तर हे काय आहे, ओनली इट इज इन अ डिसीज द कंडिशन. पण नॉर्मली जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी आपलं बॉडी टेम्परेचर हे किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस इतकं हे प्रेझेंट असतं, येते लक्षात. आणि फॅरनहाईट मध्ये आपण मोजत असतो 100 किंवा 105 फॅरनहाईट, येते लक्षात. सगळ्यांच्या घरामध्ये थर्मामीटर असेल बघा. त्या थर्मामीटरमध्ये नॉर्मल आणि डिसीज कंडिशन मध्ये जर असेल, ताप आला असेल तर ते टेम्परेचर थोडंसं काय होतं, वाढलं जातं. परत मग आपण औषधं वगैरे गोळ्या घेतल्या की मग ते जे टेम्परेचर आहे ते परत मग खाली यायला लागतं, नॉर्मल व्हायला लागतं, येते लक्षात. तर हे मेंटेन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये कोण इम्पॉर्टंट काम करत असतं, तर नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम सगळ्यांना सिग्नल देते, तुझं बॉडी टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे. ह्या बॉडी टेम्परेचर वाढण्याचं कारण काय आहे, तर ब्लडमध्ये जो पीएच आहे जो 7.2 असणं गरजेचं आहे. समजा जर पीएच वाढला किंवा बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी शरीरामध्ये जर होत असतील, काही जर बिघाड झाला, तर तिथं नर्वस सिस्टीम काय करते, ब्रेन त्याला कंट्रोल करण्याचं काम करत असते. म्हणजे वेगवेगळे हार्मोन्स तिथून सिक्रेट व्हायला लागतात आणि बॉडी टेम्परेचर मेंटेन होतं. बघा, उन्हामध्ये तुम्ही गेलात आणि परत घरामध्ये थंड ठिकाणी आलात तर काय होतं, टेम्परेचर, आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं. मग त्या ठिकाणी आपल्याला घाम यायला लागतो. घाम येतो म्हणजेच काय, स्वेटिंग होतं. म्हणजेच काय, तुमचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल करण्यासाठी स्वेट उपयोगात आणलं जातं. म्हणजे थर्मो रेग्युलेशन, ह्यालाच काय म्हणलं जातं, थर्मो रेग्युलेशन, येते लक्षात. तर या सगळ्या प्रक्रिया कोण करत असतं, नर्वस सिस्टीम करत असते, येते लक्षात. नर्वस सिस्टीम टेक्स प्लेस थ्रू सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, ब्रेन ॲज वेल ॲज दी स्पायनल कॉर्ड. एएनएस, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, ब्रेन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या काही नर्व्स असतात, क्रॅनियल नर्व्स असतात, स्पायनल कॉर्ड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या काही नर्व्स आहेत, त्या नर्व्सला ह्या ठिकाणी म्हटलं जातं ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, विथ द हेल्प ऑफ ऑल दीज नर्व्स कंट्रोल मेकॅनिझम इज टेक्स प्लेस. ह्या नर्व्स मार्फत आपल्या हातापायाची हालचाल केली जाते. आपण जे काही बोलतो, आपण पळत असतो किंवा या ठिकाणी स्विमिंग करतोय किंवा सायकल चालवतोय, गाडी चालवतोय, हाताची हालचाल करतोय, मुवमेंट करतोय, ह्या सगळ्या प्रोसेसेस, ह्या सगळं जे लोकोमोशन आहे ते कंट्रोल करण्यासाठी ह्या ठिकाणी काय वापरलं जातं, नर्वस सिस्टीम. म्हणजेच काय, मसल्सची जी स्ट्रेंथ आहे किंवा आपल्या हाताची जी मुवमेंट आहे, पायाची मुवमेंट, आपण बोलतो त्यावेळेस अप्पर जॉ आणि लोअर जॉची मुवमेंट होत असते. मोस्टली ओनली द लोअर जॉ इज मुव्हेबल, अप्पर जॉ काय मूव्ह होत नाहीये. बघा, बोलत असताना खालचाच जबडा मूव्ह होत असतो, येते लक्षात. डोळ्यांची जी उघडझाप आहे ती सुद्धा हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोण सिग्नल देत आहे, नर्वस सिस्टीम सिग्नल देत असते, येते लक्षात. बघा, तुम्हाला जर टाचणी टोचली तर लगेचच तुम्हाला त्याची जी संवेदना आहे ती तुमच्या ब्रेनकडे जात असते, ओके, रिफ्लेक्स ऍक्शन, ओके. आणि परत मग तुम्हाला या ठिकाणी काहीतरी टोचले, तुम्ही हात काय करताय, बाजूला करत असताय, येते लक्षात. तर ह्या सगळ्या सिस्टीम कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे, नर्वस सिस्टीम करत असते, येते लक्षात. सो हिअर ह्या ठिकाणी आपण हे जे सगळे जे बेसिक जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. बघा, 7ही क्वेश्चन्स आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की ह्या लाईफ प्रोसेसेसमध्ये आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय स्टडी करायचं आहे, नेमकं ह्या ठिकाणी आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, ह्याच्याबद्दलची जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना मिळालीच असेल, ठीक आहे. सो हिअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, हा जो पॉइंट आहे तो आपण ह्या ठिकाणी स्टडी करूया. बघा, आपल्या बॉडीमध्ये इंटरनल ऑर्गन्स प्रेझेंट असतात. इन आवर बॉडी इट कन्सिस्ट ऑफ इंटरनल ऑर्गन्स. आपल्या बॉडीमध्ये काय असतात, इंटरनल ऑर्गन्स प्रेझेंट असतात. आता इंटरनल ऑर्गन्स कुठले कुठले आहेत बघा, हे जर तुमचं लिहून झालं असेल तर मी रब करते, स्क्रीनशॉट काढा आणि इकडचे जे क्वेश्चन्स आहेत ते लिहून काढा. क्वेश्चन हे जे नंबर्स आहेत ह्याच्यात ह्या नंबरच्या अगोदर पुस्तकामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स लिहून घ्या. बघा, कालच्या लेक्चरला आपण 4 क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. फक्त मी क्वेश्चनचा नंबर टाकला होता, आन्सर्स दिले होते मी, ओके. तुम्ही क्वेश्चनचा नंबर टाका आणि त्याच्या खाली आन्सर्स अशा पद्धतीने लिहून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट, तर आपल्या बॉडीमध्ये इंटरनल ऑर्गन्स प्रेझेंट असतात. आता इंटरनल ऑर्गन म्हणजे काय, यस, टेल मी व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस इंटरनल ऑर्गन्स. इंटरनल ऑर्गन्स म्हणजे शरीराच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे ऑर्गन्स. इनसाइड अवर बॉडी जे काही ऑर्गन्स असतात त्या ऑर्गनला काय म्हणलं जातं, इंटरनल ऑर्गन्स. आता इंटरनल ऑर्गन्स कुठले कुठले असतील बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड, बघा, इसोफेगस आहे, स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमशी रिलेटेड हार्ट आहे, आर्टरीज आणि व्हेन्स आहेत,
एक्सक्रिटरी सिस्टीमशी रिलेटेड किडनी आहे, युरेटर आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, युरित्रा आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड टेस्टीज आहेत, ओव्हरीज आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड लंग्स आहे. ओके, तर हे सगळे काय झाले इंटरनल ऑर्गन्स. दीज आर कॉल्ड ॲज दी इंटरनल ऑर्गन्स. एक्सटर्नल ऑर्गन्स. एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे काय, शरीराच्या बाहेर तुम्हाला उघड्या डोळ्यांनी जे काही ऑर्गन्स दिसतात ते. आईज आहेत, नोज आहे, फोर लिम्स आहेत, हँड लिम्स आहेत. ओके, सो ऑल दीज ऑर्गन्स प्लस व्हेरियस सिस्टीम्स. सिस्टीम्स म्हणजे कुठल्या, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या सिस्टीम्स. मग त्या आपल्याला ऑलरेडी माहितच आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, रिप्रोडक्टिव्ह, ओके, एंडोक्राइन सिस्टीम्स, ऑल दी सिस्टीम्स टुगेदर. बघा ह्या सगळ्याचे सगळे जे ऑर्गन्स, सगळेचे सगळे जे एक्सटर्नल ऑर्गन्स, व्हेरियस सिस्टीम्स, व्हेन दे परफॉर्म देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली, ते प्रत्येक जण काय करत असतात, प्रत्येक सिस्टीम जे आहे ते आपलं एक स्वतःचं या ठिकाणी फंक्शन करत असतात. ओके, अँड हिअर दिस फंक्शन इट इज मेनली टेक्स प्लेस अँड द कोऑर्डिनेशन, द कंप्लीट कोऑर्डिनेशन इज ऑल्सो टेक्स प्लेस. येते लक्षात. फक्त आपण अन्न खाल्लं, फक्त अन्नाचंच डायजेशन झालं, फिकल मॅटर बाहेर टाकले एवढंच नाहीये. अन्नाचं डायजेशन केल्यानंतर त्याच्यापासून तयार होणारी जी एनर्जी आहे, त्याच्यापासून तयार होणारे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, मिनरल्स आहेत, ह्याला परत दुसऱ्या सिस्टीमकडे म्हणजे ते ब्लडमध्ये मिक्स केलं जातं. येते लक्षात. आणि ब्लड मार्फत हे पूर्ण बॉडी ऑर्गनला परत पाठवण्याचं काम ही पुढची सर्क्युलेटरी सिस्टीम करत असते. येते लक्षात. म्हणजे अन्न खाल्लं फक्त त्याचं पचन होणंच गरजेचं नाहीये, तर रेस्पिरेशन सुद्धा गरजेचं आहे. बघा, अन्न खाल्ल्यानंतर त्याचं विघटन होण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. मग ते ऑक्सिजन आपल्या बॉडीला कुठून मिळणार आहे, विथ हेल्प ऑफ दी रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे ज्यावेळेस आपण नाकानं श्वासोच्छ्वास घेतो त्यावेळेस ऑक्सिजन काय होणार आहे, त्या फूड पार्टिकल बरोबर मिक्स केलं जातं. म्हणजे इट इज ऑक्सिडाइज्ड. येते लक्षात. ऑक्सिडेशन झाल्यानंतरच या ठिकाणी त्यापासून त्या जे कॉम्प्लेक्स फूड पार्टिकल्स आहेत त्या कॉम्प्लेक्स फूड पार्टिकल्सचं हे सिंपल फूड पार्टिकल मध्ये रूपांतर केलं जातं. येते लक्षात. म्हणजे सगळ्या सिस्टीम्स या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. जे काही फूड पार्टिकल, आता अन्न खातोय म्हणजे सगळेचे सगळे काय आपल्याला गुड प्रॉडक्टच मिळतील असं नाहीये. काही टॉक्सिक एलिमेंट्स पण मिळणार आहेत, काही एक्स्ट्रा विटॅमिन्स, काही एक्स्ट्रा फॅट, काही एक्स्ट्रा जे काही प्रोडक्ट्स आहेत, न्यूट्रिएंट्स, ते मिळू शकतात. मग त्याला बाहेर फेकणं खूप गरजेचं आहे. मग ते बाहेर फेकण्यासाठी कोण उपयोगात आणलं जातं, एक्सक्रिटरी सिस्टीम. येते लक्षात. सो हिअर लाईक दिस हिअर व्हेरियस सिस्टीम्स, सगळ्याच्या सगळ्या सिस्टीम्स ह्या एकत्रितपणे काम करत असतात आणि त्यामुळेच आपली बॉडी ही काय राहते, फिट राहते. आपण या ठिकाणी बॅलन्स्ड या ठिकाणी आपल्या बॉडीचा जो मेंटेनन्स आहे तो करू शकतोय. आणि ते करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम्स उपयोगात आणली जाते आणि त्या सिस्टीमचं नाव आहे नर्वस सिस्टीम. येते लक्षात. तर ह्या सगळ्या सिस्टीम्सला कंट्रोल करण्यासाठी नर्वस सिस्टीम या ठिकाणी वापरली जाते. म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इट इज प्रॉपरली टेक्स प्लेस बाय द नर्वस सिस्टीम. आता आपण बघितलेलंच आहे, हे जे फूड पार्टिकल्स खाल्ले, आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मार्फत फूड पार्टिकल्स खात असतो. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. आता हे जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट आहेत ते कशापासून मिळत असतात, दीज आर प्रोड्युस्ड, दीज आर फॉर्मड बाय व्हेरियस फूड प्रोडक्ट्स. आणि हे फूड प्रोडक्ट्स आपण खाल्ल्यानंतर त्याच्यापासून काय तयार केली जाते, एनर्जी मिळणार आहे. ओके, with the help of these carbohydrates, proteins and fats, energy is formed and this energy it is produced by the mitochondria. आपल्या बॉडी मध्ये एक महत्त्वाची जी सेल ऑर्गनली आहे, सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणारी जी सेल ऑर्गनली आहे, त्या सेल ऑर्गनली मध्ये एनर्जी काय केली जाते, साठवून ठेवली जाते. आणि हे एनर्जी कशाच्या स्वरूपात साठवून ठेवली जाते, इन द फॉर्म ऑफ ATP. ओके, अब तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे mitochondria it is a power house of cell. ओके, ह्या माइटोकॉन्ड्रिया मध्ये एनर्जी साठवून ठेवली जाते. ओके, that energy is called as ATP. ATP याचा लॉंग फॉर्म आहे एडिनोसिन ट्राय फॉस्फेट. एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तर ह्या ठिकाणी एटीपीच्या स्वरूपात एनर्जी काय केली जाते, साठवून ठेवली जाते. कुठे साठवून ठेवणार आहात, तर माइटोकॉन्ड्रियामध्ये. सगळ्यांना माहितीच आहे माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर.
बघा दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज दी मायटोकॉन्ड्रिया. बघा हे क्रिस्टे आहेत. आउटर लेअर, इनर लेअर इज मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ क्रिस्टे. आणि ह्या क्रिस्टेवरती अशा पद्धतीने हे F1 पार्टिकल्स प्रेझेंट असतात. दीज आर कॉल्ड ॲज दी F1 पार्टिकल्स. ओके, ह्या F1 पार्टिकल्स लास्ट आणखीन काय म्हणलं जातं, दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी इलेमेंटरी पार्टिकल्स. इलेमेंटरी पार्टिकल्स. आणि ह्या F1 पार्टिकल मध्ये काय केलं जातं, ATP साठवून ठेवले जातात. सो दिस मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊस ऑफ सेल बिकॉज इट स्टोअर्स एनर्जी. हे काय करतं, एनर्जी साठवून ठेवतं. आणि ज्यावेळेस आपल्या शरीराला गरज असते, बघा एखाद्या वेळेस आपला उपवास असेल, उपवासा वेळेस तुम्ही दिवसभर काय खात नाही, खिचडी वगैरे किंवा एखादं केळ अशा पद्धतीने तुम्ही फूड पार्टिकल्स खात असतात. बाकीच्यांचं माहित नाहीये, उपवास आणि काय म्हणतात त्याला, एकादशी आणि डबल खाशी असं पण असू शकतं. तर जे खरोखर जे उपवास करतात, जरी त्यांनी रोजचा आहार जरी नाही घेतला तरी त्यांच्या बॉडीमध्ये त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी साठवून ठेवलेली असते. आणि ही एनर्जी त्या ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस ती वापरली जाते. येतं लक्षात? तर तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंतचा जो पॉइंट आहे तो सगळ्यांना समजलेला आहे. ठीक आहे, परत हा जो व्हिडिओ आहे तो परत रिवाइज करून बघा. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चरला नवीन पॉइंट स्टडी करूया. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.